नमस्कार सगळ्यांना. आता नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आणि काल होता आठवडी बाजार, म्हणजे रविवारचा दिवस असतो आमच्याकडे आठवडी बाजाराचा. तेव्हा आणल्या होत्या वाटाण्याच्या शेंगा, पूर्ण भाजीपाला आणला होता. पण वाटाण्याच्या शेंगा शिजवायच्या होत्या आणि खायच्या होत्या. तुम्ही काय करता? आम्ही गंजामध्ये घेतो, त्याला थोडंसं तेल टाकतो आणि मीठ टाकतो आणि छान असं हलवून शिजवून टाकतो. झाकून पण ठेवतो नंतर. आणि एक साईड होती फणसाची भाजी शिजत, कारण की फणस आणला होता. मटन चिकन हे खाणं म्हणजे थोडंसं जास्तच याचं खावं नाही, कारण की मसाल्याचं खाल्लं तर ॲसिडिटी होते आणि जळकी लागते. म्हणून मी मसाल्याचं खाणं कमी केलं. म्हणून यांनी आणला होता फणस खायचा होता. मग काय शिजवून टाकल्या शेंगा छान अशा. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना दोघांना पण आवडते आणि मला पण आवडते. पण मी जास्त खाण्याचा प्रयत्न कमी केला, कारण की तब्येत ही आहे, जास्त तब्येतीकडे लक्ष ठेवावं लागतं. मग काय चांगलं शिजवून घेतल्या, छान अशा हलवून शिजवून टाकल्या. त्याच्यानंतर त्याला झाकवून ठेवल्या. झाकून 15 मिनटं शिजू दिल्या. 15 मिनटाच्या नंतर मग थोडं बघितलं तर शिजायचाच होता. मग काय सकाळची वेळ होती. सकाळी टरबूज पण आणलं होतं बाजारातून. मग टरबूज खायची वेळ तर रात्रीच होती, पण त्याला म्हटलं तू खाऊ नको, कारण की जेवण बिलकुल करत नाही आणि टरबूज खाण्याचा त्याचा खूप असा आग्रह होता, हट्ट धरला होता की रात्रीच खायचं. पण मी त्याला खाऊ नाही दिलं. म्हणून त्याला म्हटलं आपण सकाळी कापू. मग काय कापून दिलं आणि सकाळी आम्ही मिळून टरबूज खाल्लं. टरबूज खूप छान होतं. आता उन्हाळा लागलाच आहे आणि उन्हाळ्यामध्ये टरबूज नाही खाल्लं तर काय. म्हणून आता टरबूजची हे चालू झाली आहे, सीझन चालू आहे उन्हाळ्याचं. थंडी आता कमी झाली आहे आणि उन्हाळा लागला आहे. आता मग काय खाऊनच घ्यायचं म्हटलं होतं. मग काय सकाळी आम्ही खाऊन टाकली टरबूज. आणि मग दुपारची वेळ, कारण की माझी तब्येत आता कमी जास्त होत असते आणि मला ॲसिडिटी खूप असं पण त्रासून गेली होती मी. त्याच्यामुळं मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये जाता थोडा वेळ टाईमपास करायचा म्हणून उभं राहिलो. हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमधून गोळ्या घेतल्या आणि निघालो घराकडे जाताना थांबलो होतो थोडा वेळ. माझा पण दवाखाना होता आणि देवचा पण दवाखाना होता. मग दोघांनी मिळून दवाखाना केला आणि निघालो घरी आल्या नळं आले होते, नळाचं पाणी भरलं. त्याच्यानंतर टिफिन वगैरे बनवून दिला, कारण की सेकंड शिफ्ट चालू झाली तर आपल्याला वेळ नाही मिळत नसतो. पण बघा, मी फर्स्ट टाईम गाऊन घातला आहे. पहिल्या डिलिव्हरीमध्ये घालत होती, पण आता जे घातलं ते फर्स्ट टाईम आहे. आणि मग काय बघा कसा लुक आहे सांगा. आणि त्याच्यानंतर आम्ही आणली ती, जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, मोसंबी खूप अशी जाडसर असते. संत्र फोडायला काही वेळ लागत नाही, पण मोसंबी फोडायला खूप त्रास जातो. कसं काय लोक मोसंबी खातात विचार येतात. ते म्हणत होते की 1 किलो घेऊन जा, पण मला काही घ्यायची नव्हती जास्त. म्हणून मी म्हटलं चला संत्र्यासारखीच असते तर आपण अर्धाच किलो न्यायची. पण बघितलं तर इतकं जाडसर त्याचं कातडं असते, काढता खूप त्रास होऊन जातो. मग काढलं आणि थोडा वेळ बसली आणि खाऊन घेतलं टाईमपास करत. मग चला, आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.